आनंदी आणि सुखी राहण्यासाठी काही गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत. आनंद हा मानसिक आहे, याला आपण इतरांना विचारून आनंद मिळवू शकत नाही. आहे त्यात समाधान शोधा किंवा समाधानी राहा. इतरांशी तुलना करू नका. तुलनेतून आपणास निदर्शनास येईल की आपण काही गोष्टी पूर्ण करू शकत नाही. नेहमी सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा. जे घडत आहे हे चांगलं आहे असं समजा. जास्त भविष्याबद्दल काळजी करू नका. येणाऱ्या भविष्याबद्दल सध्याचा वर्तमान विचार करून खराब करू नका. आपल्या आवडीच्या कामात व्यस्त राहा. खूपच निराशाजनक वाटत असेल तर आपले छंद जोपासायला वेळ द्या. घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडत बसू नका. कोणतेही वाद हे भांडणातून न सुटता चर्चेअंती सुटतात, हे लक्षात असू द्या. इतरांच्या सुखदुःखात सामील व्हा, आनंदात सामील व्हा. सकारात्मक विचार करा. आपला वेळ चांगल्या कामात घालवा. भाषेत नम्रपणा आणि आदर असावा. खूप असे भांडण हे भाषा व्यवस्थित नाही त्यामुळे होतात. कोणाकडूनही अपेक्षा करू नका किंवा ठेवू नका. हे शक्य नाही, पण त्यासाठी प्रयत्न हा केलाच पाहिजे. कोणावर जास्त विश्वास ठेवू नका. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असावी. हे पूर्वजांनी आपल्याला सांगितलंच आहे, त्याचं आपण पालन करणं गरजेचं आहे. समोरच्या व्यक्तीचं मत आणि बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करा. कधी कधी आपण चुकीचे अनुमान काढून स्वतःला जास्त त्रास करून घेतो. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला देखील बाजू मांडण्याचा एक चान्स द्या. आपल्यापेक्षा दुबळ्या व्यक्तीची अथवा प्राणीमात्रांची मदत करा. कारण प्राण्यांना स्वतःची अशी बुद्धी नसते. ते आजारी पडले तर त्यांच्यासाठी दवाखाने नसतात अथवा रुग्णवाहिका येत नाही. शक्य असल्यास मदत करावी, ही कळकळीची विनंती. नेहमी अन्नदान करावे. दान आणि अन्नदान यामुळे भेटणारा आनंद खूप निर्मळ असतो. स्वतः नेहमी आनंदी, सुखी, समाधानी व हसतमुख राहण्यासाठी एकच काम करावे. आपल्यापेक्षा आपल्या माणसांच्या गरजा ओळखाव्यात. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, सुख, समाधान आणि त्यांचं हसतमुख राहणारा चेहरा हेच आपल्यासाठी सर्व काही आहे. कारण आपली माणसे सुखी असतील तर आपल्याला काळजी करण्याचे कारण उरत नाही. हाच महत्त्वाचा मुद्दा आपल्याला सुखाची झोप देतो. यापेक्षा समाधान ते कोणते?